So students, welcome again to Winners Chemistry Coaching, and in Winners Chemistry we are studying the topic as transition and inner transition elements. In this topic today we are going to study the trends in physical property, in which we are going to study the three trends as the ionization enthalpy, metallic character and the magnetic properties. तर बघा, विनर्स केमिस्ट्रीमध्ये आज आपण ट्रान्झिशन एलिमेंट्सना पुढं शिकायचं आहे, ज्याच्यामध्ये पहिला एक ट्रेंड आपण शिकलेला आहे ॲटॉमिक अँड आयोनिक साईज. आणि आज आपल्याला बघायचं आहे आणखी 3 ट्रेंड, ज्यापैकी पहिला ट्रेंड आहे आयोनायझेशन एन्थाल्पी, दुसरा आहे मेटॅलिक कॅरेक्टर आणि तिसरा ट्रेंड आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. आता ह्या तिन्ही ट्रेंडना आपणाला या ठिकाणी शिकायचं आहे अगदी डिटेलमध्ये. आपण हे तिन्ही ट्रेंड समजून घेऊया. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आयोनायझेशन एन्थाल्पी आणि मेटॅलिक कॅरेक्टर, दीज आर दी ट्रेंड्स विच डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक साईज. जसं आपण ॲटॉमिक साईज आधी स्टडी केलेला आहे. आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा जो ट्रेंड आहे हा अनपेड इलेक्ट्रॉन्सवरती डिपेंड असतो. इवन मेटॅलिक कॅरेक्टरचं ट्रेंडसुद्धा अनपेड इलेक्ट्रॉनवरती डिपेंड आहे. त्यामुळे ह्याच्या आधी जसं आपण नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन डी सबशेल शिकलेलो आहे, ते तुम्हाला रिमेंबर करायचं आहे. आणि त्याच्यावरूनच आपण मेटॅलिक कॅरेक्टर आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीजना या ठिकाणी अंडरस्टँड करून घेणार आहे. तर बघा, स्टार्ट करूया आपण पहिला ट्रेंड आयोनायझेशन एन्थाल्पी. सो लेट अस स्टार्ट द आयोनायझेशन एन्थाल्पी विच इज ॲब्रिवेटेड ॲज IE. तर बघा, IE हा आयोनायझेशन एन्थाल्पीचा ॲब्रिवेशन म्हणून आपण त्याला यूज करतो. ह्याला आयोनायझेशन पोटेन्शियलसुद्धा म्हणतात. मग डेफिनेशन काय 11वीला झालेली आहे तुम्हाला डेफिनेशन. आणि काय डेफिनेशन आहे बघ, आयोनायझेशन एन्थाल्पी ऑर आयोनायझेशन पोटेन्शियल इज डिफाईन्ड ॲज द अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह an electron which is most loosely bound electron from an atom or ion in its gaseous isolated state. याचा अर्थ एखाद्या ॲटममधून त्याचा लास्टच्या शेलमधला, ज्याला आपण मोस्ट लूजली बाउंड इलेक्ट्रॉन म्हणतो, तर त्याला रिमूव्ह करायला जी एनर्जी आपल्याकडे लागते त्या एनर्जीला आपण आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतो. ही जी एन्थाल्पी आहे ही कॅटायन फॉर्मेशनची एन्थाल्पी आहे. त्यामुळे कॅटायन फॉर्म होण्यासाठी जी एनर्जी आपण यूज करतो त्या एनर्जीला देखील आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतात. आणि मग आपणाला ह्या आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड जो आहे तो ट्रेंड या ठिकाणी स्टडी करायचा. तर बघा, जसं की आपल्याला डी ब्लॉक इलेमेंटची आयोनायझेशन एन्थाल्पी बघायचं आहे. आणि डी ब्लॉक इलेमेंटची आपल्याला पिरियडिक पोझिशन माहिती आहे. इन पिरियडिक पोझिशन we have seen that the d block elements, they are present in between s block elements and p block element. आणि त्यामुळं ह्यांची आयोनायझेशन एन्थाल्पीसुद्धा s ब्लॉक इलेमेंट आणि p ब्लॉक इलेमेंटच्या मध्ये असते. ॲक्च्युली सगळ्या d ब्लॉक इलेमेंटची आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू हाय आहे. आणि त्यामुळं ट्रेंड एक्सप्लेन करताना आपण काय सांगू शकतो बघा, the ionization enthalpy values of transition elements, they are quite high and they lie in between those of s block and p block elements. It is because of their periodic position in which these d block elements, they are placed in between highly electropositive s block element and more electronegative p block element. याचाच अर्थ एस ब्लॉक इलेमेंट जर हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतील तर याचा अर्थ डी ब्लॉक इलेमेंट्स दे आर लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन दी एस ब्लॉक इलेमेंट. सो रिमेंबर दॅट एस ब्लॉक इलेमेंट्स दे आर मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर दॅन द डी ब्लॉक इलेमेंट्स. आता आपण ह्या आयोनायझेशन एन्थाल्पीचं इम्पॅक्ट कंपाऊंड फॉर्मेशनवरती कसा असतो तो आपण बघू. जसं की आपण ऑक्सिडेशन स्टेट्समध्ये बघितलेलं आहे, काही ऑक्सिडेशन स्टेट आपल्याकडे लोअर असतात, काही ऑक्सिडेशन स्टेट हायर असतात. मग जेव्हाही कुठला ट्रान्झिशन इलेमेंट त्याच्या लोअर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये एखादा कंपाऊंड फॉर्म करतो, तर हे लक्षात घ्या व्यवस्थित.
लोअर ऑक्सिडेशन स्टेटमधले कंपाऊंड्स कसे असतात तर बघा मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल इन देअर लोअर ऑक्सिडेशन स्टेट दे आर आयोनिक इन नेचर. सो रिमेंबर transition elements in lower oxidation state form the ionic compounds, while same transition elements in their higher oxidation states they forms more covalent compounds. त्यामुळे हे लक्षात घ्या लोअर ऑक्सिडेशन स्टेटचे कंपाऊंड्स आयोनिक असतात आणि हायर ऑक्सिडेशन स्टेटचे कंपाऊंड हे कोवलंट कंपाऊंड आहेत. मग आता या आयोनेशन एन्थाल्पीचा ट्रेंड आपणाला बघायचा. जर समजा आपण मूव्ह झालो स्कँडियम टू झिंक तर आपणाला बघायचं आहे आयोनेशन एन्थाल्पी काय होत असते. तर रिमेंबर द आयोनेशन एन्थाल्पी व्हॅल्यूज इन्क्रीजेस ॲज वी मूव्ह स्कँडियम टू झिंक विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. आणि रिझन काय आहे बघा ॲटॉमिक नंबर जर इन्क्रीज झाला तर साईज डिक्रीज होत असते आणि साईज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आयोनायझेशन एन्थाल्पी. त्यामुळे साईज जर डिक्रीज झाली तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय होत असते इन्क्रीज होत असते. त्यामुळे ट्रेंड रिमेंबर करायचं आहे. रिमेंबर दी ट्रेंड दी आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. सो हिअर वी एक्सप्लेन दी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. तर मग फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय तर ही एक अशी एन्थाल्पी आहे ज्याच्यामध्ये फक्त पहिला इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करतो. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह फर्स्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम an atom or ion. So this first ionization enthalpy increases due to the decrease in the atomic size of these elements. आणि त्यामुळे रिमेंबर करा ट्रेंड हा जो ट्रेंड आहे हा डिक्रीजचा ट्रेंड आहे. पण आपण जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर साईजचा ट्रेंड हा इरेग्युलर होता आणि त्यामुळं आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड देखील बघा आपल्याकडे इरेग्युलर आहे. ॲज वी से दॅट देर इज डिक्रीज इन ॲटॉमिक साईज बट द ॲटॉमिक साईज ट्रेंड इज नॉट रेग्युलर अँड हेन्स द ट्रेंड फॉर आयोनायझेशन एन्थाल्पी इज ऑल्सो नॉट रेग्युलर. वी ऑब्झर्व द इन्क्रीज इन आयोनायझेशन एन्थाल्पी बट दिस इन्क्रीज इज नॉट रेग्युलर अँड इट इज ए स्लो इन्क्रीज. जसं की आपण बघतो साईज स्लोली डिक्रीज होते त्यामुळे आयोनायझेशन एन्थाल्पी देखील स्लोली इन्क्रीज होत असते. तर हा एक जनरल ट्रेंड म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. सो ॲज वी नो दॅट ॲज वी मूव्ह लेफ्ट टू राईट द आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस ड्यू टू डिक्रीज इन साईज. पण आता आपण काय करूया बघा आपण 3 वेगवेगळे सिरीज बघितलेले आहेत 3D सिरीज 4D सिरीज आणि 5D सिरीज आणि आपणाला कम्पेअर करायचं आहे 3D 4D आणि 5D सिरीजमध्ये हा ट्रेंड काय असेल. तर ऑब्वियसली टॉप टू बॉटम साईज इन्क्रीज होते आणि म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. पण हा ट्रेंड आपल्याला त्या पद्धतीनं बघता येत नाही. तर ट्रेंड कसा आहे ते आपण बघूया आणि त्यानंतर त्याचे रिझन्स बघूया. दी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी फॉर थर्ड ट्रान्झिशन series. So remember that third transition series is 5D series. They have higher ionization enthalpy than those of 3D and 4D. तर बघा 3D आणि 4D सिरीजपेक्षा 5D सिरीजचे एलिमेंटचे आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू हाय आहे. ॲक्च्युली ती लो असायला पाहिजे कारण टॉप टू बॉटम साईज जी आहे ती साईज इन्क्रीज होते त्यामुळे आयोनायझेशन एन्थाल्पी 5D साठी सगळ्यात कमी असायला पाहिजे. पण इथं आपल्याला काय बघायला मिळतं बघा 5D सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे आणि याचं कारण काय आहे बघा कारण 5D सिरीजमध्ये जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर 5D सिरीजची पेनल्टिमेट जी शेल आहे म्हणजे आपणाकडं 4F सबशेल जे आहे त्याचं प्रोग्रेसिव्ह फिलिंग होत असतं आणि त्या 4F सबशेलचा शिल्डिंग इफेक्ट जो आपल्याकडे आहे त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपणाला हे बघायला मिळतं. याचं एक दुसरं पण रिझन आपल्याकडं आहे लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन म्हणून आणि ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे लॅन्थॅनॉइड्समध्ये. पण इथं आपण हे रिझन एक एक्सप्रेस करणार आहे बघा या पद्धतीनं. दी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यूज ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज दॅट इज 5D सिरीज
they are higher than those elements of 3D and 4D series, and it is because that in 5D series it possesses 4f orbitals, and these 4f orbitals, they are diffused in shape. Also they shows the poor shielding effect. Due to this poor shielding effect and diffuse shape, the ionization enthalpies of 5D series, they are greater than 3D and 4D series. Also, in case of this 5D series, ड्यू टू पुअर शिल्डिंग इफेक्ट अँड डिफ्यूज शेप, तर बघा शिल्डिंग इफेक्ट जो आहे हा इनर इलेक्ट्रॉनचा पुअर असल्यामुळं जे इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे आहेत आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स, तर त्यांचा अट्रॅक्शन न्यूक्लियस बरोबर जास्त असतं. मग अट्रॅक्शन जर जास्त असेल तर याचाच अर्थ त्यांना रिमूव्ह करायला आपल्याला एनर्जी जी आहे ही जास्त लागेल. त्यामुळे याचं आणखीन एक रिझन आपल्याकडे आहे. बिकॉज ऑफ दिस पुअर शिल्डिंग इफेक्ट, valence electrons they experience the greater nuclear attraction, because of which we require much higher energy to remove the electrons, and hence 5D series elements they have higher ionization enthalpy than that of 3D and 4D series. So far we have studied the second trend as the ionization enthalpy, and now we are going to start the third physical property and its trend as metallic character. तर बघा आता आपण मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड बघूया. आपण जनरल मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक स्टडी केलेले आहेत, तेच पुन्हा एकदा रिवाइज करूया आणि त्यानंतर बघायचं आहे त्याचं ट्रेंड लेफ्ट टू राईट किंवा टॉप टू बॉटम कशा पद्धतीनं ऑब्झर्व होत असतो. ॲज वी हॅव सीन दॅट ऑल द ट्रान्झिशन एलिमेंट्स दे आर मेटल्स अँड दे एक्झिबिट द characteristic metallic properties, and these characteristic metallic properties are hardness, then we have luster, then ductility, malleability and high tensile strength. तर हे आपल्याकडं मेटॅलिक कॅरेक्टर्स आहे, मेटॅलिक प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो. हार्डनेस जसं की आपल्याकडं कठीणपणा असतो, लस्टर चकाकी, ability to reflect the light when light incidents on the surface of metal is called as luster. Ductility is nothing but the property by which the metal can be drawn into thin wire. बघा बारीक तारेत रूपांतर करण्याचा जो गुणधर्म आहे तो डक्टिलिटी. Malleability is the property by which the metals can be hammered into thin sheets, ज्याच्यामध्ये बघा आपण पातळ पत्र्यात रूपांतर करू शकतो. आणि लास्ट एक प्रॉपर्टी जी आहे ती हाय टेन्साईल स्ट्रेंथ आपल्याकडे आहे. तर हाय टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय असतं ते आपण बघूया. तर एखाद्या मेटलची लोड कॅरी करण्याची जी कपॅसिटी असते त्याला आपण टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतो. आणि त्यामुळे लक्षात घ्या, टेन्साईल स्ट्रेंथ इज नथिंग बट द प्रॉपर्टी बाय विच ए मेटल कॅन कॅरी द लोड. All these characteristics are the typical metallic characteristics. तर बघा हे सगळे जे प्रॉपर्टी आहेत हे मेटॅलिक प्रॉपर्टीज आहेत. हे प्रॉपर्टी ट्रान्झिशन मेटल्स का एक्झिबिट करतात तर त्याचे काही रिझन्स आपल्याकडे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, द ट्रान्झिशन मेटल्स दे हॅव द लो आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यूज बिकॉज ऑफ देअर आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू, अँड ऑल्सो दे हॅव वॅकंट डी ऑर्बिटल्स इन देअर आउटरमोस्ट शेल. ह्या दोन रिझन्समुळं आपणाला हे त्याचे मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतात. इनफॅक्ट द व्हॅकंट डी ऑर्बिटल्समध्ये आपल्याकडं जे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑब्झर्व होत असतात, दिस नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द स्ट्रॉंग मेटॅलिक कॅरेक्टर. सो रिमेंबर दॅट दिस unpaid electrons in d subshell and ionization enthalpy values, they are responsible for the strong metallic character. तर पहिली प्रॉपर्टी जी आपण बघतो हार्डनेस. मेटल्सना हार्डनेस का असतो, ट्रान्झिशन मेटल्स का हार्ड आहे तर त्याचं रिझन आहे बघा आपल्याकडं. द हार्डनेस ऑफ द मेटल इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कोवलंट बॉन्ड्स इन टू देम. तर ह्या मेटल्समध्ये जे ऑर्बिटल्स आपल्याकडे आहे आणि त्या ऑर्बिटल्समध्ये जे अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात त्याच्यामुळं हे एक मेटलचं ॲटम दुसऱ्या मेटलच्या ॲटमबरोबर कोवलंट बॉन्ड फॉर्म करतं
आणि त्यामुळं हे मेटल्स खूप हार्ड असतात. दिस कोव्हॅलंट बॉन्ड्स दे आर फॉर्म्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ the unpaired electron in n-1 d orbital. So remember that the presence of unpaired electron in n-1 d orbital is much important. आणि त्यामुळं जसं की अनपेड इलेक्ट्रॉनचा नंबर इन्क्रीज होत जातो, अगदी त्याच पद्धतीनं आपणाला त्याचा हार्डनेससुद्धा इन्क्रीज होताना दिसत असतो. त्यामुळं हे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक टू एक्सप्लेन ऑल द मेटॅलिक कॅरेक्टर्स. मग आपण ह्या मेटॅलिक कॅरेक्टर्स बरोबरच मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट ह्या प्रॉपर्टीज आहेत, यांनासुद्धा पुढं आपणाला स्टडी करायचं. तर तुम्ही हे लक्षात घ्या, ॲज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आर मोर इन नंबर, मोर नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स आर फॉर्म्ड अँड ग्रेटर हार्डनेस इज exhibited by that metal. So remember that greater the number of unpaired electrons, remember, greater the number of unpaired electrons, more number of covalent bonds or metallic bonds are formed, and hence we can see the greater strength and hardness of these elements. आणि त्यामुळं हा एक ग्राफ जो आपल्याला बघायला मिळतो, हा त्याचं चांगलं एक्सप्लेनेशन देत असतो. तर बघा आपल्याकडे सेरीज आहे, ज्याच्यामध्ये रेड कलरची जी सेरीज तुम्हाला बघायला मिळते, त्याच्यामध्ये बघा सगळ्यात खाली जी आहे ती टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम आहे. जर आपण बघितलं तर क्रोमियमसाठी बघा आपल्याकडं अनपेड इलेक्ट्रॉन्स डी सबशेलमध्ये आहे 5, आणि त्यामुळं त्याचे 5 अनपेड इलेक्ट्रॉन्समुळं मोर नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स अँड हेन्स इट इज हार्ड इन नेचर. तर हे 3D सिरीजसाठी झालं. 4D सिरीजचा जो हार्ड मेटल आहे हा मॉलिब्डेनम म्हणून आपण बघतो. तसंच 5D सिरीजचा जो इलिमेंट आपल्याकडे आहे, W सिम्बॉल आहे त्याचा, टंगस्टन, जो बल्बमध्ये असणारा फिलामेंट आपण बघतो. तर टंगस्टन हा इलिमेंट्समध्ये बघायला गेलं तर हार्डेस्ट मेटल आपण त्याला म्हणत असतो, आणि त्याचं पण रिझन आहे बघा, डी सबशेलमध्ये प्रेझेंट असणारे 5 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे लक्षात घ्या, 3D सिरीजचा क्रोमियम, 4D सिरीजचा मॉलिब्डेनम आणि 5D सिरीजचा टंगस्टन, they are very hard, and they are hard because of 5 unpaired electrons in D subshell. आणि याच्या उलटं जर आपण बघायला गेलो, ऑन दी कॉन्ट्ररी, आपल्याकडे बघा एक्स्ट्रीम राईट हँड साईडला काही इलिमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये झिंक, त्यानंतर कॅडमियम आणि मर्क्युरी असे इलिमेंट्स आहेत. तर यांच्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 0 आहे. तुम्ही रिमेंबर करा, आपण नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट केलेले आहे. फॉर कॅडमियम, मर्क्युरी and zinc we have 0 unpaired electrons, and hence these elements they are soft, they are not hard. So remember, chromium, molybdenum and tungsten they are very hard, while zinc, cadmium and mercury they are soft or they are not hard in nature. आणि त्यामुळे स्ट्रेंथ, हार्डनेस जो डिपेंड असतो हा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्सवरती. Number of unpaired electrons, if they are more in number, more is the strength and more is the hardness possessed by the transition metal. मग आपण या हार्डनेसवरूनच बघा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा स्टडी करू शकतो, आणि सेम ट्रेंड आपणाला ॲप्लाय करता येतो. ज्याचा हार्डनेस जास्त त्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. त्यामुळं आपण जर बघितलं, बिकॉज ऑफ दिस देअर हाय hardness, the melting and boiling points of these elements are also very high. So remember that these elements they possess very high melting and boiling points. जसं की आपण आधी पण शिकलेलो आहे, they possess low volatility. Low volatility in the sense they possess very high melting and boiling points. मग याचे पण काही रिझन्स आहेत, आणि ते रिझन्स बघा या पद्धतीने आहेत. The very high melting and boiling point is due to the very close packed structures of these metals. ह्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहेत हे अतिशय क्लोज पॅक्ड आणि मोर इफिशियंट असतात, म्हणून त्यांचं मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट हाय आहे. अनदर रिझन फॉर देअर हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट इज द स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड, and this strong metallic bond depends on the number of unpaired electrons.
more the number of unpaired electrons in d subshell, more is the melting and boiling point. And hence you remember that tungsten is the metal with highest melting and boiling point. तर बघा टंगस्टन हा जो मेटल आहे हायेस्ट मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असणारा मेटल आहे आणि त्याचं रिझन आहे अनपेड इलेक्ट्रॉन्स. मोर द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स मोर इज द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आणि मग आता वेळ आलेली आहे आपणाकडं हा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटचा ट्रेंड स्टडी करायचा. आपण जर 3D 4D आणि 5D ह्या तिन्ही सिरीजना बघितलं तर याच्यामध्ये आपणाला असा ऑब्झर्व होईल बघा की ह्या तिन्ही सिरीजसाठी ट्रेंड जो आहे तो आपणाला या पद्धतीने देता येईल. आपण ग्राफवरून हा ट्रेंड एक्सप्लेन करू शकतो. द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ दीज एलिमेंट्स increases on moving across the period because the number of unpaired electrons increases up to the middle of the series. त्यामुळे मिडल ऑफ द सिरीजपर्यंत आपणाकडं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जे आहे हे इन्क्रीज होताना दिसतं. मग मिडल ऑफ द सिरीजला जसं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स हायेस्ट बघायला मिळतात तिथं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटची हायेस्ट व्हॅल्यू असते. अँड हेन्स द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट फर्स्ट इन्क्रीज, दे अटेंड a maximum value at the middle of the series, and after middle of the series as the number of unpaired electrons decreases the melting and boiling point also steadily decrease. So also remember that these melting and boiling points they depends on the number of unpaired electrons in d subshell. So this is the third physical trend for the metallic character that involves hardness and melting as well as the boiling points of these elements. Now let us start the very next physical property as the magnetic property, and hence we are going to study the magnetic properties exhibited by the transition metal ions and their compounds. So remember that on the basis of magnetic properties, the substances they are classified into 3 different categories. बघा मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या बेसिसवरती कंपाऊंड्स आणि सबस्टन्सेसचं एकूण 3 गटांच्या मध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे काय तर एकदम सिंपल. जेव्हा आपण मॅग्नेट एखाद्या सबस्टन्सजवळ नेतो तेव्हा त्या सबस्टन्सकडं आणि मॅग्नेटमध्ये जी इंटरॅक्शन होत असते त्याच्यावरती आपल्याकडं एकूण 3 कॅटेगरीज आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे बघा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. सो व्हॉट आर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस? सो रिमेंबर दॅट दीज आर दी सबस्टन्सेस विच आर वीकली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे बघा असे काही सबस्टन्स ज्यांच्याकडं मॅग्नेटमुळं अट्रॅक्शन बघायला मिळतं असे सबस्टन्स जे मॅग्नेटकडे वीकली अट्रॅक्ट होतात त्यांना आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो. आपणाकडे असेही काही सबस्टन्स आहेत जे मॅग्नेटकडे अतिशय स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. सच सबस्टन्सेस दे आर कॉल्ड ॲज द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. सो रिमेंबर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर दी सबस्टन्सेस विच आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली इन द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणारे सबस्टन्स त्यांना आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस जी प्रॉपर्टी एक्झिबिट करतात त्या प्रॉपर्टीला आपण म्हणत असतो पॅरामॅग्नेटिझम. त्याचबरोबर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स ज्या प्रॉपर्टीमुळं मॅग्नेटिक फील्डकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिझम. सिमिलरली आपल्याकडे असेही काही सबस्टन्स आहेत जे मॅग्नेटकडे अजिबात अट्रॅक्ट होत नाहीत. दो सबस्टन्सेस विच आर नॉट अट्रॅक्टेड इन द मॅग्नेटिक फील्ड, इन फॅक्ट दे आर रिपेल्ड इन द मॅग्नेटिक फील्ड, दे आर कॉल्ड ॲज द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. सो रिमेंबर दॅट द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस दे आर the substances which are repelled by the magnetic field, and this phenomenon is called as the diamagnetism. मग आता आपण बघूया
का काही सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक असतात आणि का काही सबस्टन्स डायमॅग्नेटिक असतात ते. तर पुन्हा आपलं जे ॲन्सर आहे ते बघा, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्सवरती डिपेंड आहे. त्यामुळं आपण बघू शकतो याच्यामध्ये की का काही सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक असतात आणि त्याचं रिझन अर्थातच आपल्याकडे आहे, प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन n-1 d ऑर्बिट. Those elements which have one or more unpaired electrons in their d orbital, they are said to be paramagnetic in nature. म्हणजे बघा, ज्या सबस्टन्सकडं n-1 d ऑर्बिटलमध्ये एक किंवा एकपेक्षा अधिक अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो ते सगळे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतात. आणि असे सबस्टन्स ज्यांच्याकडं एकही अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही अशा सगळ्या सबस्टन्सेसना आपण म्हणतो डायमॅग्नेटिक. Therefore, remember that the paramagnetic substance they contains D1 to D9 case. D1 to D9 at least they contains one or more unpaired electron and hence they are paramagnetic in nature. Similarly, transition metals with all the paired electrons. बघा, सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑल इज 0. Hence, elements with all the paired electrons or zero unpaired electrons, they are diamagnetic in nature, and the diamagnetic substance they contains D0 to D0 and D10 as the electrons. त्यांच्यामध्ये D0 किंवा D10 इतके इलेक्ट्रॉन्स आपणाला बघायला मिळत असतात. मग आता जर आपण बघितलं तर ह्या अनपेड इलेक्ट्रॉन्सवरती आपणाला डायमॅग्नेटिझम आणि पॅरामॅग्नेटिझम बघता येत असतो. झिरो अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे सबस्टन्स डायमॅग्नेटिक, आणि जसं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतात तसा हा पॅरामॅग्नेटिझमसुद्धा इन्क्रीज होत असतो. त्यामुळे हे रिमेंबर करायचं आहे बघा तुम्हाला. ॲज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 5 द पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर अल्सो इन्क्रीजेस. त्यामुळं more the number of unpaired electrons, more is the paramagnetism. ओके, त्यानंतर बघा आपण बघूया की हे जे सबस्टन्स आपल्याकडे आहेत हे फेरोमॅग्नेटिक कधी असतात. तर असे काही सबस्टन्स जे परमनंटली मॅग्नेटाइज्ड आहेत त्यांना आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो. एक्झाम्पल बघा, आयर्न, कोबाल्ट अँड निकेल. दीज आर दी 3 elements. They possess very high magnitude of paramagnetism and hence they are called as the ferromagnetic substances. They are permanently magnetized. तर बघा, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल हे 3 इलेमेंट आपल्याकडे अशा पद्धतीचे आहेत ज्यांचा पॅरामॅग्नेटिझम खूप जास्त असतो आणि त्यामुळं ह्या सगळ्या सबस्टन्सेसना आपण बघा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो. त्याचबरोबर ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांच्यापासून आपण एक अलॉय बनवतो. अलॉयचं नाव आहे अल्निको. अल्निको म्हणजे ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. अँड धिस पर्टिक्युलर अलॉय इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ द परमनंट मॅग्नेट. परमनंट मॅग्नेट जे आहेत ते बनवण्यासाठी आपण ह्या अल्निकोचा वापर करतो. तर ही जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे ही अनपेड इलेक्ट्रॉन्सवरती डिपेंड असते आणि ती मग आपण कशा पद्धतीनं बघतो बघा. तर ते आपण ह्या डायग्रॅममध्ये बघू शकतो की सिंगल इलेक्ट्रॉन जो चार्ज पार्टिकल असतो, मूविंग चार्ज पार्टिकल ऑलवेज प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड अँड हेन्स इट ॲक्ट्स ॲज द टायनी मॅग्नेट. त्यामुळं अनपेड इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असला तर तो मॅग्नेट म्हणून ॲक्ट होतो आणि जर 2 इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील तर हा मॅग्नेटिक मुवमेंट कॅन्सल होतो. त्यामुळे पेअर्ड इलेक्ट्रॉन्समुळं सबस्टन्स डायमॅग्नेटिक येतो आणि अनपेड इलेक्ट्रॉन जर असेल तर तो सबस्टन्स टायनी मॅग्नेट म्हणून ॲक्ट होतो आणि म्हणून आपल्याला पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम ऑब्झर्व होत असतं. So again we can explain it through the transitions, like by using this diagram. On the basis of the magnetic properties,
the d block elements, they are classified into two different categories, and these two categories are the paramagnetic substances and diamagnetic substances. तर बघा ह्या डायग्राम्समध्ये तुम्हाला कळेल सी आर प्लस 3 CO किंवा CO प्लस 3 ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्समध्ये आपल्याला वन ऑर मोर अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑब्झर्व होतो आणि म्हणून हे सबस्टन्स आपल्याकडे पॅरामॅग्नेटिक आहे. पण तुम्ही डायमॅग्नेटिक सबस्टन्सेसनं बघितला तर बघा कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल. कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटलचा अर्थ आपल्याकडे या पद्धतीने घेता येईल बघा की ह्या सबस्टन्सेसमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 0 असल्यामुळं ते मॅग्नेटकडं अट्रॅक्ट होत नाही. अँड हेन्स सच सबस्टन्सेस with all the paired electrons or 0 unpaired electrons, they are diamagnetic in nature, and those substances which contains at least one or more unpaired electron, they are paramagnetic in nature. आणि म्हणून तुम्ही हे आठवणीत ठेवा, एक किंवा अधिक अनपेड इलेक्ट्रॉन असला तर सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक असतो आणि 0 अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर सबस्टन्स डायमॅग्नेटिक येत असतो. मग याच्यानंतर आपण बघूया की हा पॅरामॅग्नेटिझम मेजर कशात करतात किंवा मोजायचा कशा पद्धतीने असतो त्याच्याबद्दल आपण बघू. सो ॲज वी हॅव सीन each electron can act as a tiny magnet and it gives rise to the small magnetic field or the small magnetic moment. तर बघा कुठलाही अनपेड इलेक्ट्रॉन हा एक मॅग्नेट म्हणून ॲक्ट होत असतो आणि मग त्याचा मॅग्नेटिक मुवमेंट जो आहे तो आपण एक्सप्रेस करतो बघा या पद्धतीने. दिस मॅग्नेटिक मुवमेंट इज एक्सप्रेस्ड ॲज द इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट. हा जो मॅग्नेटिक मुवमेंट आहे हा आपण इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट म्हणून एक्सप्रेस करत असतो, ज्याला म्यू इफेक्टिव्ह म्हणून आपण एक्सप्रेस करतो आणि त्याचं युनिट आपल्याकडे आहे बोहर्स मॅग्नेटॉन B.M. असं त्याचं युनिट आपण बघतो. मग हा इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, तर बघा फॉर्म्युला आपल्याकडे आहे द इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट इज गिवन ॲज म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n+2. इन दिस फॉर्म्युला n इज नथिंग बट द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन दॅट एलिमेंट. तर डी ऑर्बिटलमध्ये असणारे जे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण यूज करायचं आणि त्याच्यावरून आपण म्यू इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो. हायर द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स हायर इज द व्हॅल्यू ऑफ म्यू इफेक्टिव्ह अँड मोर एक्सटेंट ऑफ पॅरामॅग्नेटिझम इज पजेस्ड बाय दॅट एलिमेंट. तर हा जो फॉर्म्युला आहे म्यू इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n+2 इज कॉल्ड ॲज the spin only formula. This relation is called as the spin only formula, and remember this formula is applicable for the 3D series most of the times. जास्तीत जास्त वेळेस आपण हा फॉर्म्युला 3D सिरीजच्या एलिमेंट्सना वापरू शकतो, म्हणजे जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे ती. आपण हा फॉर्म्युला 4D किंवा 5Dला इतकं जास्त प्रमाणात वापरू शकत नाही. त्याचं रिझन आहे आपल्याकडे बघा इन 4D अँड 5D सिरीज दॅट इज सेकंड अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज द ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंट इज सिग्निफिकंट. म्हणजे त्यांचं ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंटची व्हॅल्यू जी आहे ही जास्त असते आणि त्यामुळं त्यांना आपण हा स्पिन ओनली फॉर्म्युला जो आहे तो अप्लाय करू शकत नाही. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. दी स्पिन ओनली फॉर्म्युला इज अप्लिकेबल फॉर the calculation of magnetic moment of 3D series only and not applicable for the elements of 4D and 5D series. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, तर ती आपल्याकडे आहे की हा जो मॅग्नेटिक मुवमेंट आहे हा टेम्परेचर डिपेंडंट असतो. द मॅग्नेटिक मुवमेंट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. टेम्परेचरमुळं मॅग्नेटिझममध्ये चेंज होत असतो आणि ह्याच प्रॉपर्टीचा स्टडी जो आहे हा बघा मेरी क्युरीनं हा स्टडी केला आणि त्यामुळं जे दुसरं नोबेल प्राईज त्याला मिळालं. एकूण 2 नोबेल प्राईज मेरी क्युरीला मिळालेले आहेत. त्यापैकी दुसरं नोबेल प्राईज जे आहे हा टेम्परेचर इफेक्ट ऑन
मॅग्नेटिझमसाठी मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण क्युरी टेम्परेचर जे असतं ते क्युरी टेम्परेचर ऑब्झर्व करत असतो. तर या ठिकाणी बघा, हा जो पार्ट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज हा आपल्याकडे कंप्लीट होतो. याच्यानंतर आपण ह्या स्पिन ओनली फॉर्म्युल्याचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे, तर हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे हाऊ टू कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मूवमेंट. So in our next lecture we are going to study how to solve the problems for the determination of effective magnetic moment. So for today we are going to conclude our video lecture. Thank you.